telling you to reawaken your sense of excitement. मी तुम्हा लोकांना आज असं सांगत आहे की तुमच्यातला जो उत्साह आहे ना तो परत एकदा जरा पेटवा. Start thinking outside the box. आणि तुम्ही एक पेटीतला जो विचार करताय ना ते सोडून जरा पेटी बाहेर विचार करायला लागा. Come out of your limitations. आणि तुमच्या मर्यादेतनं बाहेर पडा. Expect great things from God. देवाकडनं महान गोष्टींच्या अपेक्षा ठेवा. Don't limit the God of Israel. आणि इस्रायलच्या देवाला तू नको मर्यादा घालू. God can do things that is beyond your comprehension. देव अशा गोष्टी करू शकतो की ज्या तुमच्या कल्पने पलीकडच्या आहेत. The Lord blessed Isaac. परमेश्वराने इसाकाला आशीर्वाद दिला. He became great. आणि इसाक महान झाला. And he went forward. आणि तो पुढे गेला. And he became more great. आणि तो अजून महान झाला. He became very great. अजूनच महान वाढत 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 गेला. This is God's desire for you. आणि हीच देवाची इच्छा आहे तुमच्या सगळ्यांसाठी. Don't limit yourself. स्वतःला मर्यादा घालू नका. Don't limit your God. देवालाही मर्यादा घालू नका. Praise God. देवाला धन्यवाद. When you ask, जेव्हा तुम्ही मागता ask तेव्हा मागा. in abundance. मागताना भरपूर मागा. Because Jesus came to give life and life in abundance. कारण येशू ख्रिस्त जीवन आणि भरपूर जीवन द्यायला आलेले आहे. Don't be like the children of Israel. इस्रायली मुलांसारखे होऊ नका. Because it is said of them कारण त्यांच्याविषयी असं म्हटलेलं आहे in Psalm 78 verse 41. स्तोत्र 78 त्यातलं 41वे वचन. They limited the Holy One of Israel. स्तोत्र 78:41 म्हणतं की त्यांनी इस्रायलच्या पवित्राला मर्यादा घातली. From giving them his blessings. त्याचे आशीर्वाद त्यांना देण्यापासून. Read it. आपण वाचूया स्तोत्र 78:11 ना 41. 41 स्तोत्र 78:41 वाचूया. आणि त्यांनी फिरून देवाची परीक्षा पाहिली आणि इस्रायलाच्या पवित्राला चिडवले. Say that. बघा They limited the Holy One of Israel. त्यांनी इस्रायलच्या पवित्राला म्हणजे जो त्याला चिडवले त्याला मर्यादा घातली. They mocked the God of Israel. इस्रायलच्या देवाची त्यांनी मस्करी केली थट्टा केली. When you don't believe in God for great things, you are mocking God. जेव्हा तुम्ही देवावरती महान गोष्टींसाठी विश्वास ठेवत नाही ना त्याला तुम्ही देवाची थट्टा करत असता. भारी पडेल बेटा. So get creative in the way you look at things. तर ज्या रीतीने तुम्ही गोष्टींकडे बघता त्यात थोडंसं नाविन्य आणा. If it is not around, God will create it for you. आणि ती गोष्ट नसेल तर देव तुझ्यासाठी ती निर्माण करून तुला देईल. काय हरकत आहे. तो देव आहे आपला. Because he is called the creator. त्याला निर्माण करता असं नाव आहे. त्यांनीच निर्माण केलंय सगळं. He is the creator. तो निर्माण करताय ना. If things are not around, he will create for you. आणि गोष्टीचा अवतीभोवती नसतील तर देव तुमच्यासाठी त्या गोष्टी निर्माण करेल. हालेलुया.